मनोज बिरारी IND TV न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहेत। आज आपण एका नवीन विषयावरती बोलणार आहोत जो प्राण्यांच्या संबंधित आहे। जे मोकाट प्राणी आहे किंवा कुत्रे आहे, गाय आहे, बैल आहे, जे मोकाट फिरतात, ज्यांचं कोणी मालक नाही आहेत पण त्यांना नैसर्गिक अधिवासाची गरज आहे, अशा प्राण्यांविषयी आपण बोलणार आहोत। आणि याबाबतचा नंदुरबार जिल्ह्यातला पहिला ॲनिमल ॲक्ट द्वारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ते प्रकरण काय आहे ते आपण आज समजून घेऊया। आपल्यासोबत ज्या लोकांनी एका कुत्र्याला रेस्क्यू केलं त्या संदर्भातली ही बातमी आहे आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। मॅडम, आपण नाव सांगा आपलं। सर, मी प्रीती जयस्वाल। मी प्राण्यांसाठी 1.5-2 वर्षापासून काम करते। काय 10 जुलै रोजी काय प्रकरण घडलं होतं? ज्या डॉगला आपण रेस्क्यू केलं, काय पूर्ण प्रकरण काय होतं? 10 जुलैला मला संध्याकाळी 5:30-6 वाजेला कॉल आला। तिकडचे जे रहिवासी आहे, जे पशुप्रेमी असतील, त्यांनीच मला कॉन्टॅक्ट केलं। तर नंतर आम्ही आमच्या टीमसोबत 15-20 मिनटात लगेच पोचलो। त्यानंतर आम्ही फिमेल जी डॉग आहे तिची हालत बघितली। तिच्या डोळ्यातून रक्त येत होतं आणि एक डोळे पूर्ण बाहेर आलेले होते। तिला डोक्याला खूप मारहाण केल्यामुळे पूर्ण डोक्याला सूज होती आणि ती खूप रडत होती, म्हणजे इतक्या पेनमध्ये होती की आम्ही सुद्धा बघू शकत नव्हते। आणि तिचे मागचे दोघी पाय म्हणजे तुटलेलेच होते आणि तोंडातून नाकातून कंटिन्यू रक्त वाहत होतं त्या। त्यानंतर आम्ही डॉक्टर आकाश, जे आमचे टीम मेंबर आहे, त्यांच्याकडून प्राथमिक उपचार केलं। त्यानंतर आम्ही तिला नेक्स्ट डेला सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेलो। तिकडं आम्ही तिची 1.5 ते 2 तासपर्यंत ट्रीटमेंट चालली। त्यानंतर तिला जेव्हा आम्ही घरी घेऊन गेलो त्याच्यात 1.5 ते 2 तासमध्ये तिची डेथ झाली। आम्ही नेक्स्ट डेला 12 तारखेला आम्ही त्याच्यावर FIR केलं, कारण की असे भरपूर घटना होत आहे का तुम्ही प्राण्यांना असं मारहाण करताय की हे नका करू। कारण जसं आपल्यासाठी कायदा बनलेला आहे तसं प्राण्यांसाठी सुद्धा कायदा बनलेला आहे। आता मी खूप ठिकाणी बघते की फिमेल जी डॉग आहे तिला त्यांच्या पिल्लूपासून दूर केले जातात, त्यांना पिशवीमध्ये बांधून दुसऱ्या एरियामध्ये सोडलं। जसं आपण आपल्या आईशिवाय जगू शकत नाही तसं प्राणीसुद्धा त्यांच्या आईशिवाय जगू शकत नाही। कृपया तुम्हाला विनंती आहे की तुम्ही असं काही करू नका, थोडा प्राण्यावर दयाभाव दाखवा, हीच नम्र विनंती। त्या प्रीती जयस्वाल ज्यांनी दयामाया दाखवा कुत्र्यांवरती किंवा इतर जे प्राणी आहेत जे मोकाट फिरत आहेत त्यांच्या संदर्भात हे सांगितलेलं आहे। आणि असं जर कोणी कृत्य करत असेल तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होणार आहे। आपण सोबत ह्या संस्थेचे आकाश कोडवणे जुळलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय नागरिकांना याबाबत आपण काय आवाहन कराल? आव्हान एकच आहे माझं की पीपल फॉर ॲनिमल आणि पेटा इंडिया ही जी काही संस्था आहे याच्या अंतर्गत आम्ही काम करत असतो। आता महत्त्वाचा विषय असा आहे की नंदुरबार शहरासाठी जे गौसेवक आहेत, गौसेवक म्हणजे भूषण भाऊ झाले पाटील, केतन भैया रघुवंशी झाले, आम्ही झालो, आमचे सचिन जोशी झाला, या आमचे नंबर जे आहेत ते आम्ही व्हॉट्सअप, त्याच्यानंतर जे काही फेसबुक आहे याच्यावर आम्ही व्हायरल केले आहेत। कुठलाही डॉग असो, त्याच्यानंतर गाय असो, कुठलाही प्राणी असो, त्याला काही अडचण असेल, त्याला कुठला आजार असेल, रोग असेल, तो चावा घेत असेल, मारत असेल तर आम्हाला कॉल करा, कारण आम्ही त्याला पकडून आम्ही त्याची जी योग्य जागा आहे त्याच्यावर त्याचा उपचार करून आम्ही त्याला सोडणार आहोत। कारण की यासाठी अरिहंत गौशाळा जी आहे नंदुरबारची ती आम्हाला पूर्णपणे त्याच्यामध्ये मदत करत असते। गौतम जैन आहेत, दिलीप जैन आहेत, रवी जैन आहेत, हे आम्हाला मदत करत असतात। त्याच्यानंतर आकाश सर जे आहेत, सकाळ दुपार रात्र कुठलाही वेळ न बघता ते आम्हाला मदत करत असतात। प्रीती मॅडम आहेत, ह्या देखील आमच्यासोबत नेहमी कुत्र्यांसाठी, गायीसाठी, प्रत्येक प्राण्यासाठी ते आमच्यासाठी अवेलेबल असतात। त्याच्यानंतर हे भाऊ आहेत, हे यांचे 4 व्हीलर गाडी हे जे आहे त्याची मदत आम्हाला करत असतात। त्यासाठी तुम्हाला कुठलीही अडचण होणार नाही, प्रत्येक गोष्टीची सोयसुविधा आमच्याकडे आहे, फक्त तुम्ही त्यांना मारू नका, ही फक्त तुम्हाला नम्र विनंती। ॲनिमल ॲक्ट काय आहे आपण हे जाणून घेऊया। त्याच्या अंतर्गत नागरिकांना काय सुरक्षा घ्यायला पाहिजे किंवा त्यांनी काय नियम पाळायला पाहिजे हे आपण जाणून घेऊया। काय सांगाल प्रीती मॅम आपण?
मला नागरिकांकडून एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्राण्यांना विनाकारण त्रास देऊ नका, त्यांच्याशी मारहाण करू नका, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नका. कारण जसे आपल्यासाठी कायदे बनलेले आहेत तसे त्यांच्यासाठी सुद्धा कायदे बनलेले आहे. तुम्ही जर एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनला जर डॉगला ठेवत असेल किंवा त्यांना रिलोकेट करत असेल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. किंवा तुम्ही एखाद्या कुत्र्याला त्रास दिलं आणि त्याच्यावर क्रुएल्टी केली तर तुमच्यावर FIR होऊ शकते. कृपया हीच नम्र विनंती की तुम्ही असं काही करू नका. तुम्हाला जर काही अडचण असेल तर म्युन्सिपल कॉर्पोरेशनला कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला नक्कीच हेल्प करतील. आणि जे हा 10 जुलैचा जो नंदुरबारमध्ये खूप दुःखदायक घटना झालेली आहे त्यात आम्ही त्यांच्यावर FIR केलेली आहे. कारण त्या डॉगची आम्ही खूप ट्रीटमेंट केली पण ती वाचू शकली नाही आणि तिचे कमीत कमी 5 ते 6 पिल्लू होते. त्याच्यातून बाकी आम्हाला श्वान मृत्यूच पावलेले भेटले आणि एक जे पिल्लू आहे तो जीवित होता, त्यालासुद्धा आम्ही रेस्क्यू केलेले आहे. सो एकही रिक्वेस्ट आहे लोकांना की विनाकारण प्राण्यांना त्रास देऊ नका आणि काही प्रॉब्लेम असेल तर म्युन्सिपल कॉर्पोरेशनला कॉन्टॅक्ट करा. अतिशय बरोबर आहे की जे नैसर्गिक अधिवासात राहणारे प्राणी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सामान्य जनता ही अन्य भिन्न असते आणि त्याबाबत असा कुठला कायदा आहे हे मुळात अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. पण नंदुरबार जिल्ह्यातील ही पहिली घटना आहे की ज्या अंतर्गत पेटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. माझ्या मुलाला चावला किंवा मला त्रास दिला म्हणून मी प्राण्याला त्रास द्यायला पाहिजे असं नाही आहे. याच्याबाबत जर प्राण्याच्या बाबतीत काही तक्रारी असतील तर त्या संबंधित ज्या काही संस्था आहेत किंवा ज्या सरकारी ऑफिसेस आहेत त्यामध्ये तुम्ही ते कळवायला पाहिजे आणि निश्चितच त्या बाबतीत ते कारवाई करतील किंवा त्या प्राण्यांना पकडून दुसऱ्या अधिवासामध्ये ते सोडण्यात येतं. पण कृपा करून आमच्या चॅनलच्या माध्यमातूनही मी आपणास विनंती करतो की कोणी प्राणी जर आपल्याला त्रास देत असेल म्हणून आपण त्याला त्रास द्यावं हे आपल्या मनुष्याच्या याच्यामध्ये बसत नाही. एवढंच सांगतो आणि थांबतो.